नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना संसार तुला पुन्हा मिळेल. मी तो तुला मिळवून देईन. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतेस, माझ्याकडे ज्या आशेने येतेस ते मला तू न मागता ही कळतं. मी माझ्या भक्तांचा चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो. माझ्या आज्ञेचं पालन कर. तुला तुझ्या संसारात हवे असणाऱ्या सर्व सुखसुविधा मी देईन. विश्वास ठेव, भिवू नको. मी तुझ्या पाठीशी आहे. तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामींच्या आपले सुख दुःख वेळेत न चुकता सांगायला हवे. त्यासाठी तासनतास बसायलाच हवे असं नाही. त्यासाठी रोजचा ठराविक वेळ मात्र न चुकता घालायलाच हवा. त्याला स्थळ काळ वेळेचं बंधन हवे. तेव्हाच ती उपासना सिद्ध होऊन आपल्याला योग्य ती वाट सापडते. स्वामी सखांना जे जमलं ते प्रत्येकाला जमणे शक्य आहे. भक्तीचे हे वैभव प्राप्त करण्यासाठी हवी दृढ श्रद्धा, विश्वास, चिकाटी, जिद्द आणि महत्त्वाचं म्हणजे त्या परब्रह्माबद्दलाची आतुरता. अविश्रांत कष्ट घेऊन मनावर संयम ठेवून जर तुम्ही या वाटेवर चाललात तर हे दिव्य जीवन तुम्हाला सहज प्राप्त होईल. हे घर श्री स्वामी समर्थाचे आहे. श्री स्वामी समर्थ हे घर चालवितात. श्री स्वामी समर्थ महाराज या घराचे यजमान आहेत. आम्ही सर्वजण श्री स्वामी समर्थाचे परिवारातील आहोत. आमची सुख दुःखे ही आम्ही श्री स्वामी समर्थाची इच्छा समजतो. श्री स्वामी समर्थाच्या इच्छेतच आमचे कल्याण आहे. श्री स्वामी समर्थाचे कृपा आहे हे आमचे जीवित ध्येय आहे. श्री स्वामी समर्थ नामस्मरण आमच्या ध्येय प्राप्तीचे साधन आहे. श्री स्वामी समर्थचं नाम घेणं म्हणजे त्यांची कृपा लाभण. श्री स्वामी समर्थाची कृपा लाभण म्हणजे जीवन कृतार्थ होणं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक प्रॉपर्टीचा मालक,
हे सर्व माझं आहे, तेव्हा देव हसत असतो. म्हणतो, अरे वेड्या, सर्व 7-12 तर माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या कराराने पाठविलेले आहे. करत नाही असं नसून माझं वागणं दुसऱ्यांचं जगणं सुखवं करते असा अर्थ. स्वामी म्हणतात, मांजराच्या पिल्ला
तर तो तुमचा त्याच्यावरचा विश्वास वाढत आहे. जर देव तुमच्या प्रार्थनेला काही काळाने फळ देत असेल तर तो तुमचा संयम वाढत आहे. जर देव तुमच्या प्रार्थनेला फळच देत नसेल तर तो देव तुमचा सहयोग असणे महत्त्वाचे. स्वामी म्हणतात, अरे बाळा, जीवनामध्ये तुमच्या चांगल्या कामाबद्दल जर कोणी तुमची प्रशंसा केली नाही तर दुःखी होऊ नका. कारण जिथे तेल वात जळते त्याला लोक म्हणतात दिवा जळत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर स्वामी संदेश आवडला असेल आणि स्वामींची गोष्ट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थचा जयघोष करायला विसरू नका. चला उद्या भेटूया स्वामींच्या चौथी गोष्टीसोबत. श्री स्वामी समर्थ.